कृष्णा नदी पाणी वाटप विवाद वन. वन का? कारण ह्याचे दोन विवादाचे ट्रिब्युनल, हे विवाद सोडवण्यासाठी ट्रिब्युनल इस्टॅब्लिश केले होते. तर हा पॉलिटिक्सला खूप महत्त्वाचा टॉपिक आहे आणि ह्यावरती प्रश्न येण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. आर्टिकल कोणतं आहे? 262 नुसार आपण ट्रिब्युनल एस्टॅब्लिश करतो, लक्षात ठेवा. तर ह्यामध्ये कोणकोणते स्टेट्स इन्व्हॉल्ड आहेत? तर महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक. ओके, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक. मग हे कधी एस्टॅब्लिश झालं? आता तुम्ही म्हणता नाही तर तेलंगणा का नाही? तर तेलंगणा तेव्हा फॉर्मच झालेलं नव्हतं. हा कधीचा आहे? 1969चा आहे. आणि आंध्र प्रदेश आणि तेलंगणा याचं विभाजन कधी झालं? 2014ला. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. 2014ला तो स्टेट म्हणून तेलंगणा उदयास आलं आणि ह्यावरती लगेच आयोगाने प्रश्न विचारला होता, MES म्हणजे महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेसमध्ये. ओके, तर हे कधी होतं? एप्रिल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC विक्ट्री या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे. आपण भारतातील नद्या हा एक टॉपिक चालू केला होता. त्यामध्ये आपण मागे बऱ्याचशा नद्या पाहिल्या आणि त्या सिरीजमधील आज आपण पुढची नदी पाहणार आहोत, ती म्हणजे कृष्णा नदी. तर हे लेक्चर सुरू करायच्या आधी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की ही जी सिरीज आहे त्याबरोबरच आपल्या इंग्लिश ग्रामरची सिरीज ही पण आपण यूट्यूबवरती चालू केली आहे. तर ती तुम्ही नक्की जाऊन पहा. जे पोरं राज्यसेवा मुख्य किंवा कंबाईन मुख्यची तयारी करत आहे त्यांना ही खूप जास्त हेल्पफुल होईल. त्याचबरोबर एसे ची पण एक सिरीज आपण चालू केलेली आहे, जे की मुलं राज्यसेवेची तयारी करतायत त्यांना ही हेल्पफुल होईल. ओके, आणि याबरोबर टेलिग्राम चॅनेलवरती आपण इकॉनॉमिक्स आणि चालू घडामोडी याची पण सिरीज चालू आहे. तर तुम्ही टेलिग्राम चॅनेलला जाऊन जॉईन करा, ज्याचं नाव आहे MPSC विक्ट्री. ओके, त्याचा तुम्हाला खूप जास्त फायदा होईल, जेणेकरून येणारी कंबाईन परीक्षा किंवा राज्यसेवा मुख्य परीक्षा किंवा इतर कोणत्याही परीक्षेला तुम्ही चांगल्या पद्धतीने स्कोर करू शकता. तर आपण आता लेक्चरला सुरुवात करूयात. तुम्ही इथे माझ्याबद्दल वाचू शकता. तर पहा, आजच्या लेक्चरमध्ये आपण काय शिकणार आहे? तर नदी कोणती याची? कृष्णा नदी. तिचा उगम कुठे झाला? शेवट, लांबी, कोणकोणत्या राज्यातून ती वाहते, तिच्या कोणकोणत्या उपनद्या आहेत. कारण ह्याच टॉपिक उपनद्या ज्या असतात त्यावरती बऱ्याचदा आयोग काय करते? प्रश्न विचारते, म्हणून हा एक महत्वाचा असतो. त्यानंतर बऱ्याच ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल की फक्त हे जिओग्राफिकच्या अँगलने लेक्चर घेतलेलं असतं, पण आपण हे लेक्चर फक्त जिओग्राफीच्या अँगलने न ठेवता त्या रिलेटेड म्हणजे नदीच्या रिलेटेड जे काही ॲग्रीमेंट्स आहेत किंवा शासनाने काही विविध उपक्रम केले किंवा कोणत्या पॉलिसी आणल्या किंवा पॉलिटिक त्याबद्दल काही घडामोडी असतील तर त्या पण आपण पाहत असतो. तुम्ही जर मागचे लेक्चर पाहिले असतील तर मागच्या लेक्चरमधून तुम्हाला कळलं असेल की आपल्या लेक्चरचा मोठो आहे 360 डिग्री कव्हरेज. ओके, म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ पाहिला म्हणजे तुमचे सपोज आता इथे 20 मिनिटाचा हा सपोज व्हिडिओ आहे, तर 20 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नंतर याबद्दल वेगवेगळ्या गोष्टी कुठे सर्च करायची गरजच पडली नाही पाहिजे, हा माझा इथं प्रयत्न आहे. आणि त्यावरती आयोगाने जे काही प्रश्न विचारले ते पण आपण इथेच कव्हर करून घेतो. म्हणजे तुमचा काय एक इथे डबल बेनिफिट म्हणता येईल. ओके, तर पहा, कृष्णा नदी. ओके, तर आपल्या ही खूप परिचयाची नदी आहे, कारण महाराष्ट्रात गोदावरी नंतर कृष्णा ही नदी सर्वात लांब नदी आहे आणि आपण ही बऱ्याचदा लहानपणापासून ही नदी ऐकतोय. आणि आपल्याला या नदीबद्दल नाही म्हटलं तरी एक प्रकारचा जिव्हाळा नक्कीच आहे. ओके, म्हणून ही नदी आपल्याला बऱ्याचदा माहित असेल की आपल्या स्कूलच्या ज्या ट्रिप वगैरे जातात तर तिथे महाबळेश्वरला हिचं उगम आहे. महाबळेश्वर माहिती आहे? तर महाबळेश्वर बद्दल एक गोष्ट काय सांगायची की लास्ट इयर भारतातील भारतातील काय सगळ्यात जास्त पाऊस पडलेलं ठिकाण हे महाबळेश्वर होतं. ओके, आपल्याला माहिती आहे की दरवर्षी हे कोणतं असतं? मौशिनरम, जे की मेघालयातलं ठिकाण आहे, तिथे खूप भारतातला सर्वात जास्त पाऊस पडतो. ओके, हे तुम्हाला माहित असेल. पण हे महाबळेश्वरने
त्याचा रेकॉर्ड ब्रेक केला होता, त्यामुळे ते करंटमध्ये खूप जास्त चर्चेत होतं. त्यामुळे तुम्ही ज्या काही गोष्टी असतील ना त्या अशा करंटला लिंक करत जा, कारण आयोग काय करतात त्या रिलेटेड प्रश्न आपल्या इथे येतं. त्यानंतर ह्याचा जो शेवट आहे तो बंगालचा उपसागर इथे होतो. तर हे बंगालच्या उपसागराबद्दल पण तुम्हाला माहित असेल की भारतातील जे सर्वात जास्त सायक्लोन्स येतात ते बंगालच्या उपसागरामध्ये येतात, आणि भारतातील ज्या काही नद्या आहेत त्या सर्व बंगालच्या उपसागरामध्ये ड्रेन होतात. ओके. फक्त अशाच काही थोड्याशा नद्या आहेत की ज्या इकडे अरबी समुद्रामध्ये ड्रेन होतात किंवा त्यांचा शेवट अरबी समुद्रात होतो. स्पेशली जे कोकणातील नदी आहेत किंवा आपली तापी नदी आणि वरची नर्मदा नदी, ह्या मेजरली ज्या नद्या आहेत त्या काय होतात, वेस्ट फ्लोईंग आहेत. आणि बहुतांश बहुतांश ज्या नद्या आहेत त्या काय आहेत, तर त्या ईस्ट फ्लोईंग, म्हणजे काय की त्या बंगालच्या उपसागरामध्ये जाऊन ड्रेन होतात किंवा त्यांचा शेवट तिथे होतो. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, कारण आयोग ह्यावरती एकदम सिंपल विचारतो. म्हणजे जर तुम्ही राज्यसेवा पूर्व परीक्षांचे क्वेश्चन जर पाहिले तर त्यात असं येतो की भारतातील बहुतांश नद्या ह्या वेस्ट फ्लोईंग आहेत असं देतात. मग वेस्ट फ्लोईंग आपल्याला माहिती आहे की बहुतांश नद्या कुठे फ्लो होतात, ईस्ट कडे होतात किंवा पूर्वेकडे होतात, म्हणून हे विधान चुकीचं येतं. आणि तेच आयोग कसं देतं की हे दोन्ही नद्या त्याचं रिझन विचारतो. म्हणजे जॉग्राफी जर विचारलं की भारतात बहुतांश ज्या नद्या आहेत त्या वेस्ट किंवा ईस्ट फ्लोईंग आहेत, ह्याचं रिझन काय आहे, ईस्ट फ्लोईंग आहे. तर ह्याचं रिझन काय आहे की ह्या ज्या नद्या आहेत तर इथे हलकासा उतार आहे. ओके. म्हणजे जर आपण पाहिलं तर ह्यांचा उगम साधारणतः इथे सह्याद्री पर्वताच्या तिथे होतो, आणि ह्या सह्याद्री पर्वताकडून इकडे असं हलकासा उतार आहे. त्यामुळे काय होतं, ह्या बहुतांश नद्या इकडे बंगालच्या उपसागरामध्ये जाऊन ड्रेन होतात. ओके, हे लक्षात ठेवा. मग या नदीची लांबी जर आपण पाहिली तर ती 1400 किलोमीटर आहे. तर नद्या ज्या आहेत भारतातील तर त्यांच्याबद्दल मी तुम्हाला एक ट्रिक सांगितली होती. ओके. ती ट्रिक इथे मी लिहिलेली आहे, पण तुम्ही जर मागचं लेक्चर नसेल पाहिलं तर ते जाऊन नक्की पहा. म्हणजे काय आहे, त्यातली ही जी नदी आहे, पहिली गोदावरी येते, कृष्णा येते, देन नर्मदा, महानदी, ऍटसेट्रा, म्हणजे जेवढ्या काही नद्या आहेत ना त्यांच्या आपण सिरीज वाईज काय केलंय की लांब्या लावून घेतल्यात. कारण आयोग यावरती प्रश्न विचारतो की सर्वात जास्त लांबी कोणत्या नदीची आहे, सर्वात कमी कोणती आहे, म्हणून या गोष्टी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. तर लांबी काय, ह्याची 1400 किलोमीटर आहे. ओके, हे लक्षात ठेवा. तर ह्या नदीच्या काठावरती कोणकोणती शहरे आहेत, तर पहा. पहिलं सातारा. सातारा आपल्याला माहिती आहे. कराड, सांगली. जर तुम्ही पाहिलं तर इथे एक सातारा सांगलीच्या दरम्यान एक चांदोली अभयारण्य आहे, बरोबर. ते टायगर रिझर्व आहे. तर ते कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये बसले हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण यावरती आयोग प्रश्न विचारतो. पुढे पहा, बागलकोट, त्यानंतर श्रीशैलम. ओके, इथे थोडीशी स्पेलिंग मिस्टेक झाली, ते श्रीशैलम आहे. ओके. श्रीशैलम हे एक ज्योतिर्लिंग पण आहे. मी मागच्या लेक्चरमध्ये हे सांगितलं होतं की भारतातील 12 ज्योतिर्लिंग कोणते आहेत ते तुम्हाला शोधायला लावलं होते. बऱ्याच जणांनी त्याचे उत्तरही दिले. तर तुम्ही काय करा की हे 12 ज्योतिर्लिंग आज मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर हे श्रीशैलम कशासाठी महत्वाचं की ह्यावरती आयोग प्रश्न विचारतं. कसा की भारतातील टायगर रिझर्व, आत्ताची जी UPSCची 2020 ची परीक्षा होती तर त्यावरती हा म्हणजे ह्या टायगर रिझर्व वरती प्रश्न आलता. कारण हे भारतातील सर्वात मोठं क्षेत्रफळ किंवा त्याचा जो एरिया आहे तो सर्वात मोठा आहे. म्हणजे ते दोन राज्यांमध्ये जरी म्हटलं, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश, तर ह्यांच्यामध्ये पण ते वसलेलं आहे. त्यामुळे जर UPSC यावरती प्रश्न विचारू शकते तर आपले जे कंबाईन ची एक्झाम आहे ते तर नक्कीच विचारू शकतात. आणि ज्या काही अशा फॅक्ट असतात, म्हणजे काय की सपोज सर्वात मोठा टायगर रिझर्व कोणता, सर्वात मोठं नॅशनल पार्क कोणतं, किंवा सर्वात मोठं तलाव कोणता, नदी कोणती, ह्या गोष्टी आपल्याला माहितीच पाहिजे. म्हणजे एकदम बेसिक आहे की सगळ्यात मोठं कोणतं किंवा सगळ्यात लहान कोणतं. ह्या गोष्टी बऱ्याचदा आयोग सिंपल क्वेश्चन देऊ शकते आणि तिथे आपण चुका करून येतो. ओके. त्यानंतर अमरावती. आता ही अमरावती कोणती आहे, तर ही अमरावती आंध्र प्रदेशची जी आता नवीन कॅपिटल आहे ती, महाराष्ट्रातील अमरावती नाही, म्हणून इथं कन्फ्युज नाही व्हायचं. आणि काय आहे की अमरावती हा एकदम हॉट टॉपिक आहे. का, कारण ह्यावरती आयोग कंबाईनला प्रश्न विचारू शकतो. कारण काय झालं की ह्यांचं जे
आंध्र प्रदेश आहे तिथे नवीन गव्हर्नमेंट आल्यानंतर त्यांनी बरेचसे त्यामध्ये चेंज केले. सध्या रिसेंटली आपण ग्रामपंचायतचा जो आहे कायदा किंवा आपण म्हणू शकतो की आंध्र प्रदेशची जी असेंब्ली आहे, ओके, तर त्या असेंब्लीत काय असतं आपल्याला माहिती आहे, एक लेजिस्लेटिव्ह काउन्सिल असते आणि दुसरं लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणजे विधानसभा आणि विधान परिषद. तर ह्यांनी आपली विधान परिषद ही बरखास्त करण्याचा प्रस्ताव मांडलेला आहे. ओके, त्यामुळे हे खूप चर्चेत आहे. परत त्यांनी त्यांचे जे काय होतं की कॅपिटल हे 3 वेगवेगळ्या ठिकाणी केलं होतं. एक ज्युडिशियल कॅपिटल, एक एक्झिक्युटिव्ह कॅपिटल. ओके, मग आपल्याला काय आहे, तुम्ही आता कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण येणाऱ्या कंबाईनच्या रिलेटेड हे खूप जास्त महत्वाचं आहे. अमरावती, ओके, किंवा ओव्हरऑल आंध्र प्रदेशवरती एखादे 2 प्रश्न पण येऊ शकतात. कारण त्यांनी सीएम पण काहीतरी 5 अपॉइंट केले होते, बरोबर. म्हणून हे असं काहीतरी वेगळ्या गोष्टी केल्यामुळे हे चर्चेत आलंय. तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की त्याचे 3 कॅपिटल कोणकोणते आहेत, की त्याने प्रत्येक ज्युडिशियल असेल किंवा एक्झिक्युटिव्ह असेल तर ह्याच्यासाठी काय आहे, वेगवेगळ्या कॅपिटल तयार केल्यात. मग त्या कोणत्या त्या तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्यानंतर पहा विजयवाडा. ओके, तर पुढचं काय, हे विजयवाडा. पुढे पहा, तर या नदी आहे जी कृष्णा, तर तिच्या उपनद्या कोणत्या आहेत, तर यावरती आयोग प्रश्न विचारतं. आणि क्वेश्चन एकदम सिंपल असतो. बहुतांश वेळा आयोग हे कधीच विचारत नाही की उजवीकडून कोणती आली किंवा डावीकडून कोणती आली. त्यामुळे एवढं तुम्ही लगेच त्यामध्ये व्हावत जायची गरज नाही की तुमच्या उजवीकडून कोणत्या आल्या हे पाठच हवं. बहुतांश वेळा आयोग काय करतं की खालीलपैकी कोणत्या नद्या ह्या कृष्णा नदीच्या उपनद्या नाहीत, असा सिंपल प्रश्न येऊ शकतो. ओके, मोस्टली तर असे सिंपलच प्रश्न असतात. एकदमच जर आयोग डीपमध्ये गेलं तरच ते विचारू शकतं की उजवीकडून कोणती येते किंवा डावीकडून किंवा पश्चिम वाहिनी कोणती, पूर्व वाहिनी कोणती, अशा प्रकारचे प्रश्न येतात. पण त्यामुळे घाबरून नाही जायचं, आपण अभ्यास करून ठेवायचा. बाकीचा आयोग ठरवेल की त्यांना कोणता प्रश्न विचारायचा आहे. ओके, तर पहा ह्याच्या उजवीकडून कोणत्या नद्या आहे, वेण्णा, कोयना, पंचगंगा, दूधगंगा, घटप्रभा, मालप्रभा आणि तुंगभद्रा. ओके, ह्या नद्या त्याच्या उजवीकडून येणाऱ्या आहेत. तर यातले आपल्याला कोयना तर एकदम माहितीच आहे. कोयना हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर. तर ही कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे कोयना हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर, ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. पुढे पहा, हिच्या डावीकडून कोणत्या नद्या येतात, तर भीमा आपल्याला माहिती आहे. तिला पुढे जाऊन आपण चंद्रभागा म्हणतो. पंढरपूर हिच्या किनाऱ्यावरती वसलेला आहे, हे महत्वाचं. त्यानंतर दिंडी, पेडावग्गू, हलिया, मुसी, पलेरू आणि मुन्नेरू ह्या तिच्या काय आहेत, डावीकडून येणाऱ्या उपनद्या आहेत. तर ह्या लक्षात ठेवा. आणि मागच्या लेक्चरमध्ये पहा मी बऱ्याचशा उपनद्या जेवढ्या होत्या, म्हणजे आपण जेवढ्या नद्या पाहिल्यात आतापर्यंत, साधारणतः आपण 5 ते 6 तर नद्या पाहून झाल्या. तर त्यांच्या ज्या उपनद्या होत्या तर तुम्हाला पाठ झाल्या असतील, कारण मी बऱ्याच नद्या उपनद्यांच्या तिथे ट्रिक्स सांगितल्यात. त्यामुळे तुम्ही लेक्चर जर पाहिलं नसेल तर जाऊन ते नक्की पहा. पुढे पहा, या नदीवरती कोणकोणती धरणे वसले आहेत. धरणे, ओके. तर याआधी आपण एक थोडक्यात पाहूया की ही नदी कोणकोणत्या राज्यातून वाहते. ओके, तर पहा, हे महाराष्ट्र आहे, कर्नाटक आहे, इथे आंध्र प्रदेश आहे. ओके, तर ह्या राज्यातून ही नदी वाहते. तर यातले महत्वाचे काय की डॅम कोणते. पहिलं अलमट्टी धरण. अलमट्टी धरण हे एक इम्पॉर्टंट आहे, का माहिती आहे का, कारण दरवर्षी ह्या अलमट्टी धरणावरून महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश यावरती काय वाद चालू असतो. कशामुळे, कारण त्या स्टेटने जर त्याच्या मागे ठरवलं होतं की त्याचं हाईट इन्क्रीज करायची, पण त्यामुळे काय होतं की बॅकवॉटर वाढतं. बॅकवॉटर म्हणजे काय की सिंपल, तुमचं हे जे धरण आहे त्याच्या मागचा जो काही वॉटरचा जो फ्लो असेल तर त्याला काय म्हणतो आपण, बॅकवॉटर म्हणतो. त्यामुळे काय होतं की हे बॅकवॉटर जर वाढलं, 1 मीटरने जर हाईट वाढली तर हे बॅकवॉटरचा फ्लो जास्त वाढतो आणि त्यामुळे त्या किनारी जे काही गावं असतात ते सबमर्ज होण्याचा धोका असतो. ओके, म्हणजे ते बुडून जाऊ शकतात. त्यामुळं हे खूप, म्हणजे जर तुम्ही विचार केला की एखाद्या जर धरणाचा फक्त 1 मीटर वाढवल्याने कितीतरी गावे जर सबमर्ज होत असतील तर हे किती जिकरीचं काम आहे किंवा किती अवघड गोष्ट आहे. म्हणून ह्यातमध्ये काय होतं की बऱ्याचदा इथे वाद ओढवतात आणि
परत ह्याचं पाण्याचे जे शेअरिंग आहे की 3 स्टेट्समध्ये कसं शेअर करायचं यावरूनही बरेचसे वाद आहे, ते आपण पुढे पाहणार आहोत. त्यानंतर श्रीशैलम धरण हे पण आहे, हे खूप मोठं आहे. त्यानंतर नागार्जुन सागर हे खूप मोठं धरण आहे एक, ओके, आंध्र प्रदेशमध्ये. त्यानंतर प्रकाशम बॅरेज, ओके. हे लक्षात ठेवा कोणकोणते आहेत, तर आलमट्टी, श्रीशैलम, नागार्जुन सागर आणि प्रकाशम, ओके. तर आता पहा, मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण लेक्चरमध्ये काय करतो की सर्व गोष्टी याच्या कव्हर करतो. आता आपण त्याचा जॉग्राफिकल पार्ट आणि थोडा करंटचा जो पार्ट होता तो कव्हर केला. आता पुढे पहा, आंतरराज्य नदी विवाद. का? कारण हा कृष्णा नदीच्या बाबतीत खूप जास्त चर्चेत होता आणि कृष्णा नदीत आपण आता पुढे डिटेलमध्येच त्या गोष्टी थोड्याशा पाहणार आहोत. तर हे पहा, आंतरराज्य नदी विवाद किंवा इंटरस्टेट वॉटर डिस्प्यूट. तर हे कोणतं आर्टिकल 262 आहे, जे की पॉलिटीमध्ये 262 आर्टिकल आहे. त्यामध्ये हा आंतरराज्य नदी विवाद याबद्दल ते बोलतं, ओके. त्यासाठी एक ट्रिब्युनल स्थापन करा असे यात प्रोव्हिजन आहे. मग त्यामुळे आपण काय केलं, इंटरस्टेट वॉटर डिस्प्यूट ऍक्ट ट्रिब्युनल 1956 हा कायदा केला होता आणि त्याने आपण ट्रिब्युनल एस्टॅब्लिश केले, जे काय करतील की ह्या ज्या आंतरराज्य नदींमधला जो काही विवाद आहे ते सोडवायचा प्रयत्न करतील. जर तुम्ही पाहिलं तर यातले पहा, आपण काही मेजर जे ट्रिब्युनल होते आणि रिव्हरच्या ज्या डिस्प्यूट आहेत त्या कोणकोणत्या राज्यात आहेत ते पाहूयात, कारण यावरती प्रश्न येतो, पॉलिटीमध्ये येतो. त्यामुळे इथे हातचे मार्क आपले गेले नाही पाहिजे. तर लक्ष द्या की रावी आणि बियास यामध्ये कोणकोणत्या स्टेट्स आहेत, पंजाब, हरियाणा, राजस्थान. इथे लक्ष द्या, राजस्थान पण आहे, ओके. त्यानंतर पुढे पहा, नर्मदा. नर्मदा कोणता आहे? मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान. त्यानंतर कृष्णाचा जो काही डिस्प्यूट आहे त्यामध्ये कोणते आहे? महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणा. म्हणजे टोटल आता 4 राज्य आहेत त्यात, ओके. हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर वांसधारा हा मागच्या वर्षी चर्चेत होता आणि यावरती आयोगाने प्रश्नही विचारलाय करंटमध्ये. तर हा कोणता? आंध्र प्रदेश आणि ओडिसा या 2 राज्यांमध्ये या पाणी वाटपाबद्दल विवाद आहे. त्यानंतर कावेरी. कावेरी नदी आपल्याला माहिती आहे, ती पुढच्या लेक्चरमध्ये आपण कव्हर करूयात. तर ती कोणत्या ह्याच्यामध्ये आहे? केरळ, कर्नाटक, तमिळनाडू आणि पुडुच्चेरी यामध्ये ती विवाद आहे. नंतर गोदावरी, ओके. तर गोदावरी नदी कुठे? आपल्याला माहिती आहे तिचं ओरिजिन महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, त्यानंतर कर्नाटक, मध्य प्रदेश, ओडिसा हे पण राज्य आहेत. बऱ्याच आपल्याला वाटतं की ओडिसा नसेल, पण ओडिसा पण आहे, हे लक्षात ठेवा. महानदी. महानदी कोणत्या 2 राज्यात आहे? छत्तीसगड आणि हा ओडिसा, ओके. पुढे पहा, महादेई. गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक. आणि शेवटची पेरियार. तर हा तामिळनाडू आणि केरळ या 2 राज्यांमध्ये विवाद आहे. कृष्णा नदी पाणी वाटप विवाद 1. 1 का? कारण याचे 2 विवादाचे ट्रिब्युनल, हे विवाद सोडवण्यासाठी ट्रिब्युनल इस्टॅब्लिश केले होते. तर हा पॉलिटीतला खूप महत्वाचा टॉपिक आहे आणि ह्यावरती प्रश्न येण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. आर्टिकल कोणतं आहे? 262 नुसार आपण ट्रिब्युनल एस्टॅब्लिश करतो, लक्षात ठेवा. तर यामध्ये कोणकोणते स्टेट्स इन्व्हॉल्व आहेत? तर महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक, ओके. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक. मग हे कधी एस्टॅब्लिश झालं? आता तुम्ही म्हणता नाही तर तेलंगणा का नाही? तर तेलंगणा तेव्हा फॉर्मच झालेलं नव्हतं. हा कधीचा आहे? 1969चा आहे. आणि आंध्र प्रदेश आणि तेलंगणा याचं विभाजन कधी झालं? 2014ला. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. 2014ला तो स्टेट म्हणून तेलंगणा उदयास आलं आणि ह्यावरती लगेच आयोगाने प्रश्न विचारला होता, MES म्हणजे महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेसमध्ये, ओके. तर हे कधी होतं? एप्रिल 1969ला. तर ह्यांनी अवॉर्ड दिलाय कधी? 1976ला. अवॉर्ड म्हणजे त्यांचं काही जे काही जो काही त्यांचं डिक्लेरेशन होतं किंवा आपण म्हणतो की जसं सुप्रीम कोर्ट काय करतं की त्यांचा फैसला सुनावतं, तर त्या पद्धतीत त्यांचा जो काही फैसला आहे
तो याने सुनावलेला आहे. कधी? 1976 मध्ये. पण तरी पण ह्यांच्यातला जो काही विवाद होता तो मिटू शकलेला नाही. त्यामुळे काय झालं की पुढे जाऊन कृष्णा नदी वाटप विवाद 2 हा एस्टॅब्लिश केला. ओके. तर अशी एकमेव नदी आहे की जिचा दोनदा त्यांना एस्टॅब्लिश करावा लागला. तर ह्यात कोणकोणत्या आहेत तर पहा, कर्नाटका, तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र. तर हे कधी आहे? 2004ला त्याची स्थापना झाली, पण अजूनपर्यंत त्यांनी अवॉर्ड दिला नाही, कारण नंतर यामध्ये तेलंगणा पण ऍड होऊन गेलं आणि ते थोडं आणखी विवादाचा मुद्दा आहे. त्यामुळे अजूनपर्यंत यावरती फैसला होऊ शकला नाही. आणि महत्वाचं काय की आता हे जे आहे वाद होतात, तर हे वाद किंवा विवाद हे सोडवण्यासाठी जे आधीची प्रोव्हिजन होती त्याने काय होत होतं की अवॉर्ड भेटायला खूप वेळ लागत होता, पण रिझल्ट येत नव्हता. म्हणून काय की सरकारने काय केलं की एक नवीन कायदा केला. तो कायदा कोणता ते मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. पुढे पाहूयात. तर कृष्णा रिव्हर मॅनेजमेंट बोर्ड हा कृष्णा नदीच्या साठी एस्टॅब्लिश केलेला नवीन एक बोर्ड आहे. तर ते एक लक्षात ठेवा की हा एक ऑटोनॉमस बॉडी आहे. ऑटोनॉमस. ओके. आणि कशानुसार तर आंध्र प्रदेश आणि तेलंगणा ह्यांचं जे डिव्हिजन झालं तर त्यावेळेस आंध्र प्रदेश रिऑर्गनायझेशन ऍक्ट झाला होता. त्याच्या अंडर हा कोणाच्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोलमध्ये आहे तर मिनिस्ट्री ऑफ वॉटर रिसोर्स. ओके. ज्याचं नाव आता मिनिस्ट्री ऑफ जलशक्ती झाले. कशासाठी तर आंध्र प्रदेश आणि तेलंगणा यातलं जे कृष्णा रिव्हर बेसिन आहे ते रेग्युलेट आणि मॅनेज करायला. तर आपण या टॉपिकवरती आयोगाने विचारलेले प्रश्न पाहूया. तर एएसओ प्री 2016ला हा प्रश्न विचारला होता की भारतातील नद्यांचा त्यांच्या लांबीनुसार उतरता क्रम कोणता. आता लेक्चरच्या सुरुवातीलाच मी एक तुम्हाला ट्रिक सांगितली होती. ओके. तर त्या ट्रिकने तुमच्या ह्या नद्या कायमस्वरूपीच्या लक्षात राहतील. आणि ही ट्रिक कशी लक्षात ठेवायची याबद्दल मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलंय. आणि ज्यांनी ते लेक्चर पाहिलं असेल त्यांना हा प्रश्न एकदम इझिली सॉल्व्ह करता येईल. कारण या थ्रू काय होतंय की आपल्याला इझिली कळून जातं की कोणत्या नदी सर्वात जास्त लांब आहे किंवा सर्वात कमी कोणत्या लांबीची आहे. ओके. तर ह्यातलं पहा, आपल्याला माहिती आहे यामध्ये गोदावरी नदी ही सर्वात मोठी पेनिन्सुलर रिव्हर आहे. त्यानंतर कृष्णा नदी आहे, नर्मदा 1312, त्यानंतर महानदी. ओके. हा क्रमवार बरोबर आहे. पण जरी तुम्हाला यातलं काहीच माहिती नसेल तर कसं सॉल्व्ह करायचं. आता एक सिंपल गोष्ट आहे की तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे की गोदावरी नदी सर्वात मोठी आहे. तर पाहिलं तर हा ऑप्शन कट होऊन जातो आणि हा ऑप्शन पण कट होऊन जातो. राहतात हे दोन ब ब जे पहिल्याला येतील. ओके. मग सेकंड पहा की यानंतर काय आहे की अ दिलंय. ओके. अ पाहिलं तर महानदी. आपल्याला एक सिंपल लॉजिक माहिती आहे की कृष्णा नदी ही सह्याद्रीला उगम पावते आणि इथून पार बंगालपर्यंत जाते. आणि जे की महानदी जर आपण पाहिलं तर ती कुठे इथे एमपीच्या आसपास उगम पावते आणि तिथून काय होते बंगालच्या उपसागरात जाते. म्हणजे हिची जर लांबी आपण कम्पेअर केली तर काय कळतं आपल्याला की कृष्णा नदी ही हमखास मोठी असली पाहिजे. बरोबर. नाही तुम्हाला एक्झॅक्ट त्याचं कुठेच लोकेशन माहिती नसेल की कुठून उगम पावते किंवा काय, तरी एक ब्लाइंड गेस करायचा की महानदी आपल्याला माहिती आहे की एवढ्याच ह्याच्यात वाहते. म्हणजे काय ती फक्त 2 एक राज्यांमधून वाहू शकत असेल, ओडिसातून वाहते किंवा छत्तीसगडमधून वाहते. ही जी काही गोष्टी आहेत त्या आपल्या लक्षात ठेवायच्या. मग असा ऑप्शन कोणता येतो ब क ड अ. म्हणून हे आन्सर बरोबर आहे. म्हणून याचा ऑप्शन 3 बरोबर आहे. ओके. तर पहा, राज्यसेवा पूर्व 2013ला प्रश्न विचारला होता. काय आहे प्रश्न की खालील नद्यांचा त्यांच्या खोऱ्यांच्या क्षेत्रफळानुसार. आता एक पहा बरं का, क्षेत्रफळ आणि लांबी यात काय फरक आहे. त्यामुळे इथे कन्फ्यूज नाही व्हायचं. क्षेत्रफळानुसार त्यांचा क्रम पहा. तर ऑप्शन काय दिले त्यांनी ब्रह्मपुत्र, कृष्णा, तापी, कावेरी. ओके. तर आता तुम्हाला एक गोष्ट कळत असेल की ब्रह्मपुत्रा ही गंगा नंतर एक मोठी नदी आहे
म्हणून ती जास्त एरिया कव्हर करते. ओके, त्यामुळे ब्रह्मपुत्र हा ऑप्शन मध्ये एक नंबरला आलाच पाहिजे. ओके, तर असं ऑप्शन जर आपण पाहिले तर कोणकोणते आहेत? ब अ तर हे जे दोन आहेत, पहिले दोन ऑप्शन हे तर एलिमिनेट होतात, राहतात हे शेवटचे दोन. ओके, तर पहा त्यानंतर काय येईल? तापी एवढी मोठी नाहीये किंवा कावेरी पण एवढी मोठी नाही जेवढी कृष्णा नदी मोठी आहे, म्हणून अ ब असा असणाऱ्या क्रमवारी फक्त एकच आहे. ओके, ब अ वाला कोणता आहे? हा एकच आहे. इथे पाहिलं तर हा क येतो. तापी आपल्याला माहिती आहे की तापी ही छोटी नदी आहे, सर्वात नंबर लास्ट लागतो हिचा. ओके, तर हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. राज्यसेवा मुख्य 2013 ला हा प्रश्न विचारला होता. चुकीचा पर्याय शोधा. चुकीचा पर्याय सर्कल केलं. भीमा नदीचे खोरे हरिश्चंद्र, बालाघाट, शंभू महादेव या डोंगर रांगांच्या दरम्यान आहे. गोदावरी नदीचे खोरे सातमाळा, अजिंठा, हरिश्चंद्र, बालाघाट या डोंगर रांगांच्या दरम्यान आहे. तापी नदीचे खोरे सातमाळा, अजिंठा, सातपुडा या डोंगर रांगांच्या दरम्यान आहे. आणि कृष्णा नदीचे खोरे शंभू महादेवाचे डोंगर आणि सातमाळा, अजिंठा डोंगर यांच्या दरम्यान आहे. तर हा प्रश्न आपण मागचं लेक्चर जे पाहिलं होतं त्यात हा आपण सॉल्व केलेला आहे. त्यामुळे ह्याचा जे काही आन्सर आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. हा सॉल्व करायचा आहे, तुमची रिव्हिजन होईल. ओके, त्यामुळे ह्याचा आन्सर तुम्ही द्यायचा आहे कमेंट बॉक्समध्ये. पुढे पाहूयात समरी आणि रिव्हिजन. तर आपण कृष्णा नदी पाहिली होती. तर कृष्णा नदीचं काय? त्याचं उगम पाहिलं कुठे? महाबळेश्वर. त्याची लांबी पाहिली होती आपण, साधारणतः 1400 किलोमीटर आहे. शेवट तिचा बंगालच्या उपसागरात होतो. त्यावरती असणारे शहरे म्हणजे आपण पाहिलं होतं सातारा, कराड, सांगली किंवा श्रीशैलम जे की महत्वाचं होतं, विजयवाडा. ओके, राज्य ही कोणकोणत्या राज्यातून फ्लो होते हे पण आपण पाहिलं होतं की आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा. ओके, हे लक्षात ठेवायचं. परत पहा, यावरची धरणे आपण पाहिली होती. अलमट्टी, नागार्जुन सागर, श्रीशैलम. ओके, प्रकाशम बॅरेज. ओके, हे लक्षात ठेवा. त्यानंतर आपण महत्वाचा एक टॉपिक पाहिला होता, आंतरराज्य नदी विवाद. ओके, कायदा. त्याने आपण पाहिलं होतं की कोणकोणत्या नद्या आहेत की त्यात वाद चालू आहे. मग आपण कृष्णा 1, कृष्णा 2 हे पाहिलं होतं. त्यांचा आपण करंट रिलेव्हन्स पाहिला आहे की हा का इम्पॉर्टंट आहे. ओके, त्यामुळं ह्या गोष्टी तुम्ही एकदा पुन्हा रिवाइज करा आणि त्यावरचे क्वेश्चन ही सॉल्व करा, जेणेकरून हा तुमचा टॉपिक आता पक्का होऊन जाईल. ओके, आणि याचबरोबर आपण एक सिरीज पण चालू केलेली आहे, जे मी लेक्चरच्या स्टार्टिंगला सांगितलं. तर ती आपल्या यूट्यूबवरती आहे, राज्यसेवा मुख्यसाठी, स्पेशली एसे आणि इंग्लिश ग्रामर, जे की खूप महत्त्वाचे टॉपिक्स आहेत तुम्हाला जर रँक आणायचा असेल तर. आणि त्याचबरोबर तुम्ही टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा, इथे या लेक्चरचा PDF वगैरे तुम्हाला भेटून जातील. ओके, तुम्ही जर चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्ही असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येऊ शकू. ओके, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. थँक्यू ऑल.